पहिल्यांदा सेक्स करताना ब्लिडिंग झालं नाही तर काय होणार, माझ्यावर शंका घेतली जाणार का? पहिल्या संभोगात मुलीला रक्तस्राव झालाच पाहिजे आणि जर झाला नाही तर ती वर्जिन नाही आहे. त्यामुळे या विषयाची खरी आणि वैद्यकीय बाजू प्रत्येकाने जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अनेक मुलंही याबाबत चुकीच्या अपेक्षा बाळगतात. या गैरसमजामुळे रिलेशनशिपमध्ये, विवाहात किंवा पहिल्या अनुभवात अनावश्यक भीती, शंका आणि मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. पहिल्या वेळेस सेक्स केल्यावर मुलींना नेहमी रक्तस्राव होतं का? मंडळी, आज आपण एका अशा विषयाला समजून घेणार आहोत ज्याबद्दल समाजात आजही खूप गैरसमज पसरले आहे. पहिल्या वेळेस सेक्स केल्यावर मुलींना नेहमी रक्तस्राव होतं का? म्हणजे मुलींना ब्लिडिंग होते का? अनेक मुली या चुकीच्या समजुतीमुळे अनावश्यक ताण घेतात आणि अनेक मुलंही याबाबत चुकीच्या अपेक्षा बाळगतात. या गैरसमजामुळे रिलेशनशिपमध्ये, विवाहात किंवा पहिल्या अनुभवात अनावश्यक भीती, शंका आणि मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या विषयाची खरी आणि वैद्यकीय बाजू प्रत्येकाने जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याच विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा नेमकं काय सांगतात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी डॉक्टरबद्दल थोडं सांगते. 1985 पासून आशा किरण सेक्स क्लिनिक्स लोकांच्या सेवेत उपलब्ध आहे. डॉक्टर मुंदडा गेली 40 वर्ष क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांचे क्लिनिक मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा सर्व शहरांमध्ये आहे आणि त्यांचं मुख्य क्लिनिक छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात. ते शनिवार ते रविवार ते पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. त्यांच्या अनुभवामुळे आणि त्यांच्या तपशिलाने केलेलं मार्गदर्शन आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, आता थेट विषयाला हात घालूया. अनेकांना वाटतं की पहिल्या संभोगात मुलीला रक्तस्राव झालाच पाहिजे आणि जर झाला नाही तर ती वर्जिन नाही आहे. पण डॉक्टर मुंदडा स्पष्ट सांगतात की हा विश्वास पूर्णपणे चुकीचा आहे. कारण प्रत्येक मुलीच्या शरीराची रचना ही वेगळी असते. हायमन नावाचा जो एक पडदा असतो तो काही मुलींमध्ये जन्मता खूप लवचिक असतो. काही मुलींमध्ये तो इतका पातळ असतो की तो ताणला तरी त्याचा रक्तस्राव होऊ शकतो. तर काही मुलींच्या आत तर तो वेळेनुसार नैसर्गिकरित्या सैल होत जातो किंवा व्यायाम, सायकलिंग, खेळ, नृत्य अशा क्रियांमुळे आधीच तो ताणलेला असू शकतो किंवा तुटलेला असू शकतो. म्हणजेच पहिल्या वेळेस रक्तस्राव होणं न होणं हे पूर्णपणे शारीरिक आहे. कौमार्याशी त्याचा दूरपर्यंत काही संबंध नाही आहे. म्हणून डॉक्टर सांगतात की काही मुलींमध्ये हायमनचा पडदा थोडा जाड असू शकतो, म्हणून पहिल्या वेळेस त्यांना थोडंसं ब्लिडिंग होऊ शकतं. याचं उलटही होऊ शकतं आणि तेही तितकंच खरं आहे. काही मुलींना पूर्णपणे आरामात आणि कोणत्याही रक्तस्राव शिवाय पहिला अनुभव मिळू शकतो. समाजातील गैरसमज मात्र इतका पक्का झाला आहे की मुली स्वतःच चिंतेत जास्त असतात. पहिल्यांदा सेक्स करताना ब्लिडिंग झालं नाही तर काय होणार, माझ्यावर शंका घेतली जाणार का? माझ्यात काही समस्या आहे का? माझ्यात काही कमतरता आहे का? आणि या भीतीमुळे त्यांचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. अनेक मुलं सुद्धा या चुकीच्या समजुतीमुळे पार्टनरवर अविश्वास ठेवतात. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो, जे पूर्णपणे सहजपणे टाळता येण्यासारखं आहे. फक्त योग्य माहिती असेल तर डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की पहिल्या वेळेचा अनुभव हे शरीरापेक्षा मनाशी जास्त जोडलेला असतो. जेव्हा नात्यात विश्वास, संवाद आणि एकमेकांना समजून घेण्याची भावना असते तेव्हा पहिला अनुभव अधिक आरामदायी आणि नैसर्गिक ठरू शकतो. पण जेव्हा मनात भीती आहे, ताण आहे किंवा घाई असते तेव्हा शरीर आपोआप घट्ट होतं आणि अशा वेळी वेदना आणि हलकासा रक्तस्राव होऊ शकतो. म्हणजेच रक्तस्राव होणं किंवा न होणं हे फक्त शरीराच्या सवयीवर आणि त्या क्षणाच्या मानसिक स्थितीवर देखील अवलंबून असतं, कौमार्यावर अवलंबून नसतं. डॉक्टर मुंदडा सांगतात की पहिल्या संभोगात जर रक्तस्राव नाही झाला, ब्लिडिंग नाही झाला तर मुलगी वर्जिन नाही हे विधान वैद्यकीय दृष्ट्या 0% खरं आहे, 100% चुकीचं आहे. मुलीच्या शरीर रचनेत इतके प्रकार असतात आणि इतके बदल होत असतात की ब्लिडिंगला कसल्याच प्रकारे वर्जिनिटीचा पुरावा मानणं हे अज्ञान आहे आणि ही एक प्रकारचा अन्यायही आहे. तर मंडळी, रिलेशनशिप हे विश्वासावर टिकतात, हायमनच्या पडद्यावर नाही. तर मंडळी, तुम्हाला अशाच विषयावर योग्य वैज्ञानिक आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकला भेट देऊ शकता आणि तुमच्या समस्यांचं समाधान मिळवू शकता. ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर आशा किरणच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.